तर अमरावतीच्या महापौर पदावरनं युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादीने काय काय दावे केले आहेत ते पाहूया। पूर्ण बहुमत आमचं झालेलं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणार आहे, त्यात काही शंका नाही आहे। आमचं पूर्ण बहुमत झालेलं आहे आणि अनेक लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्या सोबत आहे। मोठा गट या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान पार्टीच राहील या हिशोबाने सगळं झालेलं आहे। फुल पटेल आणि बावनकुळेंची फोनवर चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीची आम्हाला सध्या गरज काहीच नाही आहे। कालच रिझल्ट चालू असतानाच राज्यस्तरावरून पार्टीचे काही निर्देश आम्हाला आलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या कोणाशीही चर्चा करू नका। सांगताना आम्ही एक निश्चित सांगितलं की भारतीय जनता पार्टीसोबत आपण जर चर्चा करणार असाल तर त्यांना एवढं सांगा की त्यांच्यासोबत जर युवा स्वाभिमानी सत्तेमध्ये असेल तर मग आम्ही सत्तेमध्ये राहू नाही असं त्यांना कळवा, कारण की आम्हाला लोकल लेवलवर आम्हाला युवा स्वाभिमानीसोबत आणि भारतीय जनता पार्टी अशी एकत्रित सत्ता स्थापन करण्यात कोणताही रस नाही। इकडे अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपाला टोला लगावला, ज्यावर नवनीत राणांनी उत्तर दिलं। रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमानी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे। भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। मला एक कळत नाही, त्यांच्याकडे एवढे पैसे, एवढा धन संपत्ती, एवढा सगळा गोंधळ, 19 सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या, सगळे आमदार तिथं वॉर्ड वाईज कामाला लागलेले, तिथं 1-2 ठिकाणी तर त्यांनी ज्या सीटा फार कमी अंतराने पडल्या त्याही ठिकाणी त्यांनी प्रेशराईज केलं। अख्खी सिस्टम त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम करत होती। मला असं वाटते, ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका। मला माहीत आहे तुम्ही कशा भारतीय जनता पार्टीसोबत बसता, काय काय करता। तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे। तुम्ही जास्त तुमचं केलं, काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठं केलं असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते। अमरावतीमध्ये पराभव झालेल्या भाजपच्या 22 उमेदवारांनी नवनीत राणांविरोधात आता आक्रमक पवित्रा घेतलाय। पराभूत झालेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। नवनीत राणांना भाजपामधून काढून टाकावं अशी मागणी उमेदवारांनी केली। यामुळे अमरावतीत नवनीत राणांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप या उमेदवारांनी केलाय। अमरावती महापालिकेत भाजपाला केवळ 25 जागा मिळाल्या, त्यामुळे नवनीत राणांविषयी प्रचंड नाराजी पाहायला मिळते। नवनीत राणांना भाजपातनं बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट करतील असा उल्लेख पत्रामध्ये आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेतात पाहणं महत्त्वाचं आहे। तर सांगली महापालिकेबाबत काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। काही समविचारी पक्ष जे तुल्यबळाने सांगलीत ज्यांची नगरसेवक निवडून आले हे आमच्या संपर्कात आहेत, कारण आता आम्ही सांगली महानगरपालिकेमध्ये 2 नंबरचा पक्ष झालेलो आहोत आणि त्यांच्याकडनं काही आमच्याकडे प्रस्ताव आलेले आहेत। त्या प्रस्तावाबाबतीत आज मी आणि त्या पक्षातल्या नेत्यांशी आणि विशाल पाटील आम्ही बसून चर्चा करू। मी आज दुपारनंतर सांगलीत गेल्यानंतर माझी सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा होईल। आमचे जे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत किंवा जे थोड्याशा मतानं पराभूत झालेले त्या सगळ्यांच्या बरोबर माझी चर्चा होईल आणि या चर्चेमध्ये जे ठरल त्याप्रमाणे माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर मी सगळी चर्चा घालेन आणि मग माननीय साहेब शिंदे साहेब या बाबतीतला जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढची आमची भूमिका ठरवू। चंद्रपूर महापालिकेवर आपलाच महापौर बसेल असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय। पालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेने ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता। हा सर्व निकाल जो मिळाला, यश मिळालं, हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला, या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळं केलं गेलं, त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं
त्याबद्दल चंद्रपूर वासियांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.